तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे। खालापूर टोल नाका ते अमृतांजन पुलापर्यंत वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे। 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच नाताळच्या सुट्टी आणि वीकेंडच्या या दुसऱ्या दिवशी देखील व्यस्त असलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। काल सकाळपासून हा महामार्ग जो आहे तो मंदावलेल्या स्थितीमध्ये अद्यापही तशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की बोरघाटामध्ये 7 ते 8 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर रायगड पोलिसांकडून एक शक्कल या ठिकाणी लढवण्यात आली आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी जी लेन आहे ती लेन बंद करत ती वाहतूक जी आहे ती थांबवत त्या लेनवरून मुंबईकडून पुण्याला जी येणारी वाहनं जी आहेत ती या ठिकाणी दोन्हीही लेनवरून सोडल्यामुळे या ठिकाणी आता वाहतूक कोंडीतून कुठेतरी वाहन चालक असतील किंवा प्रवाशांना दिलासा मिळताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। वीकेंड असेल किंवा नाताळ असेल या सुट्ट्या साजरा करण्यासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते मुंबईतून घराबाहेर पडल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती एक्सप्रेस हायवेवर झालेली आपल्याला काल पाहायला मिळाली। आज मात्र आपण चित्र पाहू शकतो की रायगड पोलिसांनी लावलेल्या शकलीवर चांगला प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूंनी लेन सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये जे आहे ते आता कुठेतरी फरक पडताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित सह, रणजित जाधव, TV9 मराठी, रायगड।